तर मग काय जय श्रीराम भावांनो. तर मग काय आता आपण होतो राहुरी मध्ये. तर मग पाहिलं का मस्तपैकी एकदम फ्रेश वगैरे झालतो. तर होती ऑर्डर म्हणलं चला जाऊ भरायला. तर आपण चाललोय आता कोलारला पेपर रोल भरायला. मामा आहे तर आता जस्ट निघलोय राहुरीतून. राहुरीचं लोकेशन नाही का हे असं मस्त पैकी वातावरण पण एकदम भारी आहे. कसं आहे आसमान फक्त आपल्या काचीवर पाहिलं हे डाग आहे. ते डाग पुसून काढावं लागेल तिथे गेले. कालचा ब्लॉग कालच येणार होता पण विषय तुम्हाला तर माहिती मी काय म्हणलो होतो का आपण जर त्याच्यावर गाण्यावर जर व्हिडिओ काढून टाकला तर कॉपीराईटला नाव पडत. तर त्याला कॉपीराईट नाव पडलं होतं त्याच्यामुळे तुम्ही परत डिलीट केला. कायचा 1,11,743 तारीख किती उद्या 9 असेल ना. 8 किती त्याच्या कळत ना. 8 आहे का नाही उद्या नाही परदेशचा आहे. टुडे म्हणजे 2 दिवस. टुडे म्हणजे आज झालं मग नाही आजच नाही हप्ते नाही. मग काय चला मग जाऊ भरायला. ऑर्डर घेतल्यामुळं टप्पन जाणं भागे. अरे पाहिलं का आपला पाहिलं नाही म्हणजे कारखाना पास करून घेतलाय. कारखान्याच्या पुढं आलोय इथं भारतच्या पेट्रोल पंपापाशी. सो मामा ऐकू राहिले गाणी. तर आता म्हणजे आत्ता चालू होते मी बंद केले. तर माहिती कालचा काय विषय होता त्याच्यामुळं मग काय आता इथं समजा पुढं गोवा भाटा आहे तिथून राईट गावातून गाडी टाकू मग घुसलो आतल्या रोडला. हा सिंगल रोड आहे मधला. मग काय विषय नाही मोठी गाडी जायला काहीच अडचण नाही आहे. फक्त थोडंसं माहीत पाहिजे 19-20 नाही कोणत्या गावातून टन पण टन तर नाही. गोवा भाट्याहून जसं लेफ्ट राईट मारला डायरेक्ट सरळ सरळ आहे पिंपळगावचे ना पुणगी. मग काय हालतो कंपनीमध्ये. तरी कंपनीच्या पार्किंग मध्ये आपण साईडला म्हणजे पार्किंग अशी गाडी डायरेक्ट विषयाची वेगळा आहे. तिचा कुठं लावा गाडी त्यांचाच आहे. मग काय इथं गाडी एक साईडला लावली. इथं समोर ऑफिस आणि बाई इथं समोर गाडी लोड होणार आपली जी गाडी लावली का तिथं. तर मामा गेलेला आहे विचारपूस करायला कुठं लावायची काय. तर त्यांचं हो सर आपलं मग कालचं काम राहिलेलं अर्धावट पूर्ण करून घ्यावं बाई. हे चला मग घेऊ फिटिंग वगैरे करून मस्त पैकी. मग काय गाडी घेतली आता भरायला लावायची आता. तर लेबर चढ राहिले गाडीमध्ये एकदम पुसून पासून एकदम क्लीन मायना एकदम स्वच्छ गेली ना लय भारी वाटतं नाही का एकदम भारी. जरा मोकळ्या मनाने नाही का आवरायचं त्याच्यातलं आतलं. तर एकदा होऊन द्या त्यांचं नाही का काय करू राहिले का माग. मग काय भावांनो निघलो भरून. काय पेपर घेतले पेपर येतच कुठेतरी पडेल. पार्टीला फोन करायला लावला मामाला. मामा म्हणजे मी फोन करून घेतो म्हणजे किती वाजता येऊ काय सगळं विचारून घेतलेलं बरं. तर आपल्याला परत या सिंगल रोडना बाहेर जायचं. तर असं पार्टी संग कॉन्टॅक्ट करावं लागत होता. मग काय आलतो HP पंप आपला राहुरीच्या अलीकड नाही का तिथं. तर म्हणलं मस्त पैकी डिझेल टाकून घ्यावा. चार तिकडल्यापेक्षा इथं हो मग खरंच. तर गुड मॉर्निंग भावांनो. मग काय आलतो सकाळी फ्रेश होऊन समर मामा मी म्हणजे आम्ही कालच गाडी भरली होती. काल गाडी भरली आणि डायरेक्ट घरावर झालो. गाडी लावली मार्केटला घरी गेलतो का तर आपल्याला लांब ना 150 किलोमीटर सम आली. त्याच्यामुळे आता मस्तपैकी
5:30 वाजता उठून निघलेलं आहे घरून, आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन. तर आपण आता परनगरच्या जवळ आलोय. तर मागं म्हणजे थोडा अंतर असल्यामुळे मी काढला व्हिडिओ म्हणलं आता नाही का, जरा उजडता व्हिडिओ घ्यायचा येईल. मग काय आता जायचं आपल्याला केडगाव चौफुला, म्हणजे यवत गाव आहे तिथं जवळपास कुठंतरी. तर मग काय आलतो नगरमधून, टाकली ब्रिजवरून गाडी. बायपास ना येण्यापेक्षा आतून आलेलं पुरवतं का, तर बाहेरून टोले आणि आतून काही नाही. म्हणजे रोड तर सारखाच 1 किलोमीटर सारखं पडतं, त्याच्यामुळं फक्त आतून टाकली. तर कसं आहे मग नगरचा ब्रिज, याच्यावर आपण रात्री लय वेळ आलेलो आहे. आज डायरेक्ट सकाळी डायरेक्ट मॉर्निंगला गुड मॉर्निंग. मग काय आलतो इकडं चिखलीच्या घाटात, म्हणजे घारगावच्या माग आहे घाट. तर राहिला होता दमादमाने. तर कसं आहे मग सकाळी यू लोकेशन नादनगरचं एकदम भारी वाटतं का नाही. एवढा टपरा खराब आहे, बाकी असा सिमेंट रोड आहे ना, काहीच वाटत नाही. शिरूर मार्गी पण रोड होता आपल्याला, आपण नाही गेलो तिकडून का, तर तिकडला मधला रोड आपल्याला माहित नाही कसा खराब आहे काय आहे. यो कसा एकदम टॉप झालेला आहे रोड. गेअर लावला, बटन लावून दिलं, पायची घर. मग काय आलो तो दौंडच्या जवळ टोल प्लाझा पास केलाय आता. टोल प्लाझा पास करून 1 किलोमीटर हे टोल आहे पा. तरी ब्रेकर मुळे दमाने चालावं लागत या रोडला, बाकी काहीच नाही ना. एकदम भारी रोड आहे मग, ते काढल्यापेक्षा तर हे रोड पुरवतो. आणि मग काय आलतो आता पाटस रोडला टर्न मारावं म्हणलं. तर आपलं याच्यात एक सुद्धा गाव नाही, मोरगाव जिजुरी थिऊर. हा समजा थिऊर धरून चालायचं नाही का, थिऊरच्या अलीकडे हे 60 किलोमीटर झालं. त्याच्यामुळं आपले सोमामा गेले इथं नाश्ता आणायला. समोर कोणतं हॉटेल आहे, चौपाटी. ते गरमागरम नाश्ता चालू होता. सोमामाला म्हणलं या भाऊ नाश्ता घेऊन. काल मस्तपैकी दाढी बिडी करून एकदम फ्रेश झालो तो. म्हणलं का झाला नाही का, गाडीवर बरं वाटत फ्रेश वगैरे असलो. तर काय राव आपल्या गाडीत काहीच शोचं सामान नाही लावेल आज. हार पोवीला हार कुठे भेटला तर. मग काय आलतो पाटस मध्ये. तर आपल्याला आता इथून नाही का राईट मारायचा आहे इकडं पुणा रोड. म्हणजे इथून चौफुल्यापासून काय थोडं किलोमीटर इथं आपल्यापासून आता 24 किलोमीटर आहे. आणि इकडे जर लेफ्ट मारला का बाई, इथं समोर हिरवी पाटी दिसून तुम्हाला, इथं टोल आहे. इकडं जा म्हणजे जर जायचं म्हणलं तरी जाऊ नका, का तर टोल आहे इकडं चांगला कोचटून टोल आहे. आता पाटी पाहिजे. मग काय भावांनो आलतो चौफुल्याला. हा चौफुल्याचा ब्रिज हे नाद नाही करायचं, ब्रिजचा सुद्धा साईड ना पहा कसा आहे. म्हणजे इकडून जर आलं तर आपण इथूनच वर चढतो कधी नाही तर कधी आयाच आपण आता गेलो. तर आपल्याला राहिलेलं आहे अजून 11 ते 12 किलोमीटर रनिंग लाईन आहे किरकोळ आहे. त्याच्यामुळं म्हणलं नाही का आपलं मस्तपैकी सकाळी उठून यावा. काय रात्री उठून येते झोपायचं, त्याच्यात आता नाही आंघोळ काही. आता काय मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश. आता काय नाही विषय, डायरेक्ट जायचं मस्तपैकी गाडी पार्किंगला. त्याला विचारायचं कधी खाली होईल काय. जर खाली झाली लवकर तर मग डायरेक्ट एकटा इथून पंढरपूर एमटी, नाही तर मग बरोबर भरायला जायचं म्हणजे एमटी किंवा भरून दोन्ही पैकी एक जावं लागेल. एमटी जर गेलं तर उद्याचा नंबर लागेल, भरून जर गेलं तर परवाचा नंबर लागेल. एवढाच विषय होतो. त्याच्या सामान जर एमटी गेलेलं पुरं ना का, तर उद्याला की गाडी भरत. आज जर भरली उद्या त्या खाली परत इच्छा गाडी भरत. 1 दिवस मोड होतो कसा पाहिजे तर आपण त्याला विचारून पाहू आज एमटी उद्या भरून. तर मग काय चलो मग काय आता तुम्हाला जो ब्रिज दावला त्या ब्रिज पासून लेफ्ट होता आपल्याला. तर आपल्याला खरं लेफ्ट इथून आहे आता.
ह्यो ब्रिज दाखवला. खरं आपल्याला तिथूनच लेफ्ट होता, का पार्टीवाड्याचं लोकेशन आलेलं नव्हतं, दुसरं लोकेशन पाठवलं होतं ते आपल्याच माणसाने. तर इथून ते 25 किलोमीटर पुढं होतं. आम्ही जाऊन आलो तिकडं फिरून, आता परत आले ब्रिजकडे वापिस. तर आता मी नाही का म्हणजे तुम्हाला पहा जस्ट माग 1 मिनिटापूर्वी दाखवलं का हा ब्रिज आहे, इथून आपण लेफ्ट मारतो राईट मारतो, ते खरं झालं. आपण गेलो पुढं 25 जायला यायला 50 किलोमीटर इकडे फिरलो लेफ्ट ना. मग काय पोचलो काट्यावर, इकडं तिकडं हिंडून 50 किलोमीटर ज्यादा वाढवलं, मग आलोय आता काट्यावर. हाँ ये है ना. ओ मामा नंबर बताओ तुम, जाओ ना. इथं अलीकडे दुकान बिकाने मस्त पैकी नाश्ता बिष्ट्याची सोय. आता आपण मस्त नाही का इकडे समोरून आलेलो आहे, त्या रोडनं आलो, ते म्हणजे इक्विपमेंट आली का त्या रोडनं आलो, यू टर्न केलं. आता परत वापस जायचं 2 किलोमीटर, तिथून लेफ्ट घालायची आतमध्ये 3 किलोमीटर. काय माणसं आहे राव, आधी भांडला असता ना काटा करून या, आपण काटा करून आलो असतो नाही का. मग काय गाडी लावली खाली करायला, तर गाडी खाली व्हायला टाईम आहे. तर रायडरने घेतली गाडी, चावी नाही तिला. हो चावी बी काही नाही. नाही गाव आहे तिकडं जायचं. कोणतं गाव आहे मामा इकडं चौ बोला. इकडं अख्खे गुळाचे कंपन्या काढून लय भारी वास होतोय. मग काय चालू केली, ह्याला हवा उतरायला लागली राव. काय ना 7.8 हवा आहे. आपण उभं होतो का मगाशी? हा आणि डायरेक्ट भरायचं नियोजन झालेलं आहे आपलं पूर्णपणे एकदम. तर आपल्याला काटा बिटा करायचा, काटा पावती व्हॉट्सअपला टाकून द्यायची, पेमेंट अकाउंटला येऊन जाईल. तर आपल्याला एकदम भरायला जायचं आहे उरुळी कांचन, म्हणजे इकडे आत्ता आपण गेलो सकाळी हुकून चुकून त्या रोडला, तिकडं पुण्याकडंच. तर या ब्लॉकला इथं डी एंड करून टाकू तिथल्याला. तर मग काय तर आवडणं, आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलचं बेल आयकॉन बटन नक्की दाबा. तर आपलं